हाय फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा स्कॉलरशिपचा मराठी विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत. पहा या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित परिच्छेद जो आहे तो तयार करायचा आहे. डॅश दिवस संपत आले होते, उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते. सेकंड बघा, सारे शेतकरी पेरणी करत होते. हे या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न बघा, थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात चैतन्य निर्माण होईल. पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडा. दिव्य हा वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 1. पाचवं बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 4. मृत्युंजय हा शुद्ध शब्द आहे. 6वा प्रश्न बघा, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. पांढरा कावळा अतिशय शांत वृत्तीचा, हे त्याचं उत्तर असेल बघा. त्यानंतर बघा, क्षुधा क्रांत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? भुकेने व्याकुळ झालेला. 8वा प्रश्न बघा, अवसान गोळा होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. शक्ती एकवटणे. पर्याय क्रमांक 3 असेल बघा. 9वा प्रश्न बघा, दात कोरून पोट भरत नाही, अपूर्ण मन पूर्ण करा. म्हणजे डॅश डॅश पोट भरत नाही तर दात कोरून असं उत्तर असेल. 10वा प्रश्न, पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही? ए आणि ऐ. पर्याय क्रमांक 3 असेल बघा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 11वा प्रश्न बघा, संधी नियमानुसार विसंगत जोड शब्द ओळखा. षडानन. पर्याय क्रमांक 2. 12वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे? पर्याय क्रमांक 1 असेल बघा, शेतकरी शेतात राबत असतो. हे संयुक्त क्रियापद आहे त्या वाक्यामध्ये. 13वा प्रश्न, पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. खेरीज हा जो शब्द आहे तो शब्दयोगी अव्यय आहे बघा. पर्याय क्रमांक 2. 14वा प्रश्न, पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते? ती थाप. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 थाप. 15वा प्रश्न, वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा. सामना. पर्याय क्रमांक 3 असेल. 16वा प्रश्न, पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते? तैया. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 17वा प्रश्न बघा, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते. या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. तर ही विभक्ती तृतीय असेल बघा. पर्याय क्रमांक 2. आम्ही सहलीला गेलो या वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी असेल बघा. पर्याय क्रमांक 3. 19वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल? पर्याय क्रमांक 3 बघा, खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच. 20वा प्रश्न, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. हे मिश्र वाक्य आहे बघा. पर्याय क्रमांक 4. 21वा प्रश्न, सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. पूर्ण वर्तमान काळ असेल बघा या वाक्याचा काळ. पर्याय क्रमांक 2. 22वा प्रश्न, चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? पर्याय क्रमांक 1 आरती प्रभू बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 ते 25 साठी सूचना. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा. ही या ठिकाणी कविता आहे बघा. दीनबंधू कोणास म्हटले आहे? तर दीनबंधू गरिबाला म्हटले आहे. पर्याय क्रमांक 4. 24वा प्रश्न, अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असे कवीला वाटते? अपंगाच्या आश्रयाला अंधार जात आहे असे कवीला वाटते. पर्याय क्रमांक 4. आणि 25वा प्रश्न, गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे? तर गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द दीन आलेला आहे. पर्याय क्रमांक 1. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.